गुड मॉर्निंग. कसे आहात? मजेत ना? मजेत राहा, आनंदात राहा, पण अभ्यास मात्र जरूर करा. आणि आपण गणपती बाप्पाची स्थापना केलेली आहे. बुद्धीची दैवता. गणपतीला वरदान मागा बुद्धीचं, पण त्यासाठी प्रयत्न मात्र आपण करायला हवेत, हे लक्षात ठेवा. चला अभ्यासाला सुरुवात करूया आपण. मुलांना सुस्वागतम. व्हिडिओ लेक्चर रेकॉर्ड होत आहेत, त्यामुळे तुम्ही युट्यूब वर जाऊन पुन्हा एकदा पाहू शकता. काही अडचण आली तर तिथे नक्की तुमची दूर होईल. अभ्यासाला विषय घेतलेला आहे आपण मराठी युवक भारती इयत्ता 12वी. यामधील आपण घटक अभ्यासाला घेतलेला आहे भाग क्रमांक 2 मधील 7व्या क्रमांकाची कविता आहे विंचू चावला. आणि कवी आहेत संत एकनाथ. म्हणजे संत एकनाथ महाराजांनी लिहिलेलं हे भारूड आहे. विंचू चावला अभंग नसून भारूड आहे. संत एकनाथ महाराजांचा जन्म आणि मृत्यूचा काळ आहे 1532 ते 1599. आपण सुरुवातीला संत एकनाथ महाराजांचा परिचय करून घेऊया. काही लहान मोठ्या गोष्टी त्यांच्याबद्दल तुम्हाला माहित आहेतच, पण आणखी अधिक साहित्यिक परिचय आपण करून घेऊया. श्रेष्ठ संत कवी आहे ते संत एकनाथ महाराज पैठणचे. आणि त्यांच्या बाबत तुम्ही गोष्ट ऐकलेली असेल की संत एकनाथ महाराजांच्यावर एक व्यक्ती मंदिरात जाताना 100 वेळा थुंकला. नदीमध्ये आंघोळ करून मंदिरात चाललेले आहेत, दर्शनापूर्वी रस्त्यावर बसलेला एक माणूस आहे, थुंकला. संत एकनाथ महाराज पुन्हा आंघोळीला गेले. अशा प्रकारे 100 वेळा झालं, पण संत एकनाथ महाराज थुंकणाऱ्या व्यक्तीला रागवले नाहीत. मग शेवटी जो थुंकणारा दुष्ट व्यक्ती होता तो कंटाळला आणि एकनाथ महाराजांचे चरण धरलेले आहेत आणि माफी मागितली आहे. एकनाथ महाराजांनी उलट सांगितलं की तुझे मी आभार मानतो, धन्यवाद मानतो, कारण असं की तुझ्यामुळे मी आज 100 वेळा गंगेचं स्नान करू शकलो आहे. अशा प्रकारे संत एकनाथ महाराज दीनदुबळ्यांची सेवा करणारे, सामान्य जनांना चांगला मार्ग दाखवणारे श्रेष्ठ संत कवी. संत एकनाथ महाराज यांनी चतुश्लोकी भागवत हा पहिला ग्रंथ रचला. त्यांच्या ग्रंथाचं नाव आहे चतुश्लोकी भागवत. रुक्मिणी स्वयंवर हे आख्यान काव्य लिहिलं. आख्यान काव्य म्हणजे मोठी गोष्ट असते गाण्यातच ती, आणि ते काव्य कविता लिहिलेली आहे रुक्मिणी स्वयंवर. ज्ञानेश्वरी या ग्रंथाची पाठशुद्ध प्रत तयार केली आणि ज्ञानेश्वरी या ग्रंथाची एक सुधारित प्रत तयार केलेली आहे त्यांनी. वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान आणि आचार धर्म यांचा मानवतावादी भूमिकेतून सातत्याने प्रसार केला आणि सातत्याने प्रसार केलेला आहे मानवतावादी भूमिकेचा. वारकरी संप्रदायाचं जे तत्वज्ञान आहे, आचार करण्याचा जो धर्म आहे, तो मानवतावादी भूमिकेतून आहे आणि याचा सातत्याने त्यांनी प्रसार केलेला आहे. त्याचप्रमाणे जोहार, गवळणी, आरत्या, अभंग, भारुडे यासारख्या काव्यरचनेतून लोकशिक्षणाचे कार्य प्रभावीपणे केले. आणि वेगवेगळ्या प्रकारचं लेखन कार्य करताना गवळणींची रचना केलेली आहे. आरत्या, अभंग, भारुडे यासारख्या अनेक प्रकारच्या साहित्य प्रकारातून त्यांनी लोकशिक्षणाचं कार्य अतिशय प्रभावीपणे केलेलं आहे. आणि ही विशेष गोष्ट आहे की आपल्या लेखनाच्या माध्यमातून सामान्य जनांना चांगला मार्ग दाखवलेला आहे. आणि विशेषतः भारुड हा जो साहित्य प्रकार आहे तो लोकप्रिय केला, किंवा त्याचे मूळ निर्माते म्हटलं तरी काही चूक ठरणार नाही. भारूड याचा अर्थ आहे बहुरूढ. बहुरूढ याचा अर्थ खूप प्रचलित झालेलं, आणि भारुडामध्ये एक आध्यात्मिक रूपक वापरलेले असते. आणि अशा प्रतीकांमधून लोकशिक्षण देण्याची नाट्यमय रचना म्हणजे भारूड असतं. म्हणजे लोकशिक्षण करण्याचं प्रभावी कार्य त्यांनी केलंय. तसेच जातीपातीचा भेद न मांडता सर्वसामान्यांना आपल्या कार्यात सामावून घेतलंय. जाती पाती भेद पंथ त्यांनी अजिबात मांडलेला नाही, तर वारकरी पंथात सर्वसामान्य सर्व जाती धर्माच्या लोकांना आपल्या या लोकशिक्षणाच्या कार्यात सहभागी करून घेतलेलं आहे.
भारुड हा काव्य प्रकार संत ज्ञानेश्वर महाराज यांनी प्रथम आणला. आता प्रथम जो आणलाय संत ज्ञानेश्वरांनी, पण संत एकनाथ महाराज यांनी तो विशेष लोकप्रिय केला. त्यामुळे मग भारुड म्हटलं की संत एकनाथांचंच नाव आपल्याला आठवतं, ज्ञानेश्वरांचं आठवत नाही. त्यांनी अतिशय सुगम व चटकन आकर्षित करून घेता येतील अशी भारुडे रचली आणि इतकी सोपी आहेत. सुगम म्हणजे समजण्याला पण सोपी आणि चटकन आकर्षित करून घेणारी, की त्या भारुडाचं लोकांना आकर्षण वाटतंय. त्यामुळे भारुड म्हटले की संत एकनाथ महाराज असा ठसा जनमानसात उमटला. त्यामुळे भारुड म्हटलं की संत एकनाथ महाराज असं पक्क समीकरण झालेलं आहे लोकांच्या मनामध्ये. भारुड हे आध्यात्मिक रूपक असते, कल्पना असते आध्यात्मिक रूपक, पण त्यामागे हेतू आहे लोकांना शिक्षण देणं. सर्वसामान्य जनतेला पारमार्थिक नीतीची शिकवण द्यावी हा त्यामागचा उद्देश असतो आणि परमार्थाचं शिक्षण सामान्य लोकांना द्यायचं या उद्देशाने भारुडाची रचना केलेली असते. संत एकनाथ महाराज यांनी त्यांच्या भारुडातून संसारिकांना परिचित अशा रूपकांचा वापर करून शिकवण दिली आणि त्यांनी जी भारुडं रचलेली आहेत त्यातून शिकवण कोणाला दिली तर संसारिकांना, जे सामान्य लोक आहेत, मुलं बाळ, संसार मांडलेला आहे, घरदार असे संसार करणारे गृहस्थ आहेत, लोक आहेत, यांना शिकवण दिली. पण शिकवण देताना जी उदाहरणे घेतलेली आहेत ती त्या लोकांना माहीत असणारी, त्यांना परिचित असणारी उदाहरणं त्यांनी घेतलेली आहेत. एकनाथी भारुडांची रचना विलक्षण, नाट्यपूर्ण आणि चटकन पकड घेणारी आहे आणि त्यांच्या भारुडांची रचना अतिशय नाट्यपूर्ण, कुठे कुठे गंमत पण आहे आणि मनाला पकड घेणारी अशी रचना आहे. संत एकनाथ महाराजांनी जवळपास 300 भारुडे रचली. पहा, 300 भारुडे रचली. ज्ञानेश्वर माऊलीने सुरुवात केलेली भारुडांची रचना हा शिखर एकनाथ महाराजांनी केलेला आहे. 300 भारुडे रचली आणि विशेष काही भारुडे त्यांची हिंदीतही आहेत. आज हिंदी भाषा दिवस आहेत, त्यानिमित्ताने ही ओळ उल्लेखनीय वाटते की हिंदी भाषेत सुद्धा संत एकनाथ महाराजांनी भारुडांची रचना केलेली आहे. आता आपल्याला अभ्यासक्रमामध्ये जे भारुड घेतलंय त्याचं नाव आहे विंचू चावला. विंचू चावला हे संत एकनाथ महाराजांचे सुप्रसिद्ध आणि नाट्यमय भारुड आहे. खूप प्रसिद्ध आहे. चाल तर अतिशय सुंदर आहे. तुम्ही गुगलवर, युट्यूबवर पाहू शकता. याची चाल अतिशय सुंदर आहे. खूप प्रसिद्ध असं गीत आहे असं म्हटलं तरी चालेल. या भारुडातील विंचू हे काम आणि क्रोध या विकारांचे प्रतीक आहे. विंचू म्हणजे दुष्ट, डंख मारणारा. मग विंचू कशाचं प्रतीक मांडलंय तर काम आणि क्रोध, व्यक्तीच्या मनामध्ये असणाऱ्या विषय भावना म्हणजे काम आणि क्रोध म्हणजे राग यांचं प्रतीक आहे. काम आणि क्रोधाचं प्रतीक म्हणजे विंचू. काम म्हणजे इच्छा, मनाच्या इच्छा, आणि क्रोध म्हणजे राग, संताप. पहा, काम म्हणजे काय तर मनाच्या इच्छा, ज्या काही चुकीच्या, काही बरोबर, काही पुऱ्या होणाऱ्या, काही न पुऱ्या होणाऱ्या, वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छा, विषय वासना. आणि क्रोध म्हणजे काय, राग येणं, संताप येणं, त्याला विंचू म्हटलंय. अनिर्बंध इच्छा, इच्छेला बंधन नाहीये, इच्छा कोणती करू शकतो. गरीब व्यक्तीला असं वाटतं आपण मस्त हवेलीत राहावं, खरेदी करावी, गाडी घ्यावी असंही वाटू शकतं. त्या इच्छेला बंधन नाहीये. चंद्र तारे सूर्य तोडून आणणारे प्रियकर सुद्धा आहेत. इच्छा अनिर्बंध. आणि क्रोध, क्रोध तर अनावर होणारे माणसं अधिक आहेत. यामुळे माणसाचे जीवन दूषित होते, वाईट होतं, चुकीच्या दिशेने जातं. माणसाचं जीवन या कारणाने खूप बिघडतं. रागाच्या क्षणी एखादा निर्णय चुकला तर त्याचे दुष्परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. म्हणजे काम आणि क्रोध हा मोठा विंचू आहे. काम क्रोधाची बाधा झाली की माणूस विंचू चावल्याप्रमाणे बेताल वागू लागतो. आणि मग जर विंचू चावल्यावर कसं वेदनेने विव्हळतो आणि नृत्य करायला लागतो जणू काही, त्याप्रमाणे काम आणि क्रोधाची बाधा जर सामान्य व्यक्तीला झाली तर तो सुद्धा असा बेताल वागू लागतो, ताल नसल्याप्रमाणे चुकीचं वागू लागतो असं एकनाथ महाराज म्हणतात. विंचवाच्या चावण्यामुळे माणसाच्या शरीरात विष भिनून त्याला असह्य वेदना होतात. विंचू जर चावला तर अतिशय भयानक वेदना होतात. काही विंचू तर इतके विषारी असतात त्यामुळे मृत्यू सुद्धा ओढवल्याची उदाहरणे आहेत.
आजच्या काळात तर विंचू चावल्यानंतर कुठलाही घरगुती उपाय न करता शक्यतो डॉक्टरकडे जाऊन उपचार करून घेणं अतिशय उत्तम. तसे काम आणि क्रोधाच्या बाधेमुळे सुद्धा मानवी जीवन अविचारी होते. आणि काम क्रोध या दोन्ही गोष्टी जर माणसाच्या मनात शिरल्या तर त्याचा विनाश अटळ आहे. जीवन अविचारी होतं. त्यावर उपाय काय? त्यावर उपाय म्हणजे कामक्रोधांनी बाधित झाल्यावर सत्वगुणांचा आश्रय घ्यावा. बाधित होणे म्हणजे ते गुण लागणे. जर कामक्रोध हे गुण जास्त असतील, वाईट गुण त्या व्यक्तीमध्ये, तर त्याने काय करायचं? सत्वगुणाचा आश्रय घ्यायचा. आश्रय घेणे, आधार घेणे. सत्वगुणांचा आश्रय घ्यायचा म्हणजे चांगले गुण. सत्वगुण म्हणजे चांगले गुण, त्याचा आधार घ्यायचा आहे. पहा, माणसाचे गुण 3 प्रकारचे असतात. एक तमोगुण, सत्वगुण आणि रजोगुण. यातले सत्व, रज, तम या गुणांच्या पैकी सात्विक, राजस व तामस गुण आहेत. सात्विक, राजस व तामस गुण. तमोगुण म्हणजे दुर्गुण. आले लक्षात? म्हणजे सत्वगुणांचा आश्रय घ्यायचा आहे, चांगल्या गुणांचा आश्रय घ्यायचा आहे, तमोगुण दूर सारायचे. संत एकनाथ महाराज यांनी आपल्या भारुडांमधून अंधश्रद्धेवर कोरडे ओढले आहेत. कोरडे ओढणे जसं चाकाचे फटकारे मारलेत. कशावर? अंधश्रद्धेवर. अंधश्रद्धेमुळे, अज्ञानामुळे सामान्य व्यक्तीचं जीवन दुःखी होतं. त्याला अनेक अडथळे येतात, अडचणी येतात आणि म्हणूनच भारुडांच्या मधून या अंधश्रद्धेवर हल्ला केलेला आहे. इथे सुद्धा अंगारे दुपारे या अंधश्रद्धेवर हल्ला केलाय की आजारी पडलं की अंगारा लावायला जायचं, देवऋषी पाहायचं. त्याला देवलाशी म्हणतात ग्रामीण भागामध्ये. की अशा प्रकारे काहीतरी अघोरी उपाय करणं, अंगारे दुपारे करणं, याने कुठला आजार बरा होत नाही. अशा प्रकारे अंधश्रद्धेवर प्रहार करणारे हे संत कवी एकनाथ महाराज आहेत. आणि मग संत एकनाथ महाराज म्हणतात, अंगाराच लावायचा असेल तर तो सत्वगुणांचा लावा. म्हणजे चांगल्या गुणांचा अंगारा लावा की तुम्ही बरे व्हाल, तुमचं जीवन चांगलं होईल. म्हणजे सद्गुणांचा अंगीकार करा. अंगीकार करणे, स्वीकार करणे. मानवी जीवन उन्नत होण्यासाठी जे काही चांगले गुण आहेत, सद्गुण आहेत, त्यांचा तुम्ही अंगीकार करा. मग दुर्गुण जाऊन सद्गुणांचा विकास होईल. दुर्गुण म्हणजे वाईट गुण. तुमच्या अंगी जर वाईट गुण असतील तर ते निघून जातील आणि सद्गुण वाढीस लागतील, त्याचा विकास होईल आणि समाधान लाभेल. असा मोलाचा उपदेश संत एकनाथ महाराज यांनी या भारुडातून केलेला आहे. आणि म्हणजेच वाईट गुण सोडून द्या, चांगल्या गुणांचा अंगीकार करा, अशी शिकवण देणारं हे भारुड. म्हणजेच की विंचू चावला याचा अर्थ काम म्हणजे विषय वासना, क्रोध म्हणजे राग, मद म्हणजे मस्ती, मत्सर म्हणजे हेवा, मोह म्हणजे लोभ, आलस्य म्हणजे आळस, या षड विकारांच्या मोठ्या विंचवाने जर माणसाला दंश केला तर त्याने सद्गुणांचा अंगीकार करायचा. म्हणजे त्या दंशाने होणाऱ्या वेदना कमी होतील. म्हणजेच या कवितेतून किंवा भारुडातून संत एकनाथ महाराजांनी तमोगुणांचा नाश करण्यासाठी सत्वगुण अंगी बाळगावेत आणि चित्त किंवा मनाची शुद्धी करावी, चांगलं वर्तन करावं, असा संदेश या भारुडातून दिलेला आहे. आता आपण पाहूया की कविता किंवा भारुड कशा पद्धतीने रचना केलेली आहे. विंचू चावला, वृश्चिक चावला. विंचू चावला, वृश्चिक चावला, काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला. विंचू चावला, वृश्चिक चावला, काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला. हे आहे ध्रुवपद. ध्रुवपद म्हणजे पहिल्या ओळी असतात या. पंचप्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालिला, सर्वांगाचा दाह झाला.
पंचप्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालिला, सर्वांगाचा दाह झाला. मनुष्य इंगळी अति दारुण, मज नांगा मारिला तिने, सर्वांगी वेदना जान त्या इंगळीची. मनुष्य इंगळी अति दारुण, मज नांगा मारिला तिने, सर्वांगी वेदना जान त्या इंगळीची. या विंचवाला उतारा, तमो गुण मागे सारा, सत्व गुण लावा अंगारा, विंचू इंगळे उतरे झरझरा. या विंचवाला उतारा, तमो गुण मागे सारा, सत्व गुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरझरा. सत्व उतारा देऊन, अवघा सारिला तमोगुण, किंचित राहिली फुन फुन, शांत केली जनार्दने. सत्व उतारा देऊन, अवघा सारिला तमोगुण, किंचित राहिली फुन फुन, शांत केली जनार्दने. हे भारुड श्री सकल संत गाथा खंड दुसरा, संपादक प्राध्यापक डॉक्टर रा गोसावी या भारुडाचे संपादक आहेत. आता आपण या भारुडाचा सविस्तर अर्थ समजावून घेऊया. पहा, संत एकनाथ काय म्हणतायत, संत एकनाथ महाराज काय म्हणतायत. विंचू चावला वृश्चिक चावला, काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला. आता विंचू या शब्दाला समानार्थी शब्द आहे वृश्चिक. विंचू म्हणजेच वृश्चिक, वृश्चिक म्हणजे विंचू. वृश्चिक तुम्ही राशी भविष्य पाहत असाल ना, त्यामध्ये 12 राशी दाखवतात, तिथं विंचवाचं चित्र आहे वृश्चिक राशीला. विंचू म्हणजे काय, वृश्चिक. आता दोनदा म्हटलंय, दोन शब्द घेऊन, विंचू चावला वृश्चिक चावला, म्हणजे त्याचं किती जास्त प्रमाणात चावलाय असं दर्शवतंय, त्याचं अतिप्रमाण. काम क्रोध विंचू चावला. विंचू कोणता आहे, काम आणि क्रोध. काम म्हणजे विषय वासना, क्रोध म्हणजे राग, आणि हा विंचू चावलेला आहे. आणि मग तम घाम अंगासी आला, आणि मग दंश इतका दाहक आहे की अंगाला घाम फुटलाय. पहा, कवी काय म्हणतायत, मला विंचू चावला. आता इथे संत एकनाथ महाराजांना सामान्य व्यक्तींना सांगायचंय, मग स्वतःच उदाहरण घेतात. मला विंचू चावला. कोणता चावला, तर काम आणि क्रोध हे विकार आहेत, माणसाच्या मनाला झालेले आजार आहेत. तो विंचू चावलाय, आणि तो विंचू किंवा त्याचा दंश, त्याचा डंख, त्याचं चावणं इतकं दाहक आहे की माझ्या अंगाला घाम फुटलाय. पण तो घाम कशाचा आहे, दुर्गुणांचा घाम आहे, वाईट आहे. म्हणजेच इथे आध्यात्मिक रूपक केलेलं आहे यामध्ये. आणि काम क्रोध हे जे आहेत ते मनोविकारांचं प्रतीक आहे, माणसाच्या मनाला होणारे आजार. म्हणजे या षड विकारांनी, षड म्हणजे 6, षड विकारांनी मानवी जीवन कसं दूषित होत आहे ते सांगतात, आणि त्यावर उपाय पण सांगितलेला आहे इथे संत एकनाथ महाराजांनी. मग आता म्हणतात की मला काम क्रोध विकारांचा विंचू चावलाय, आणि तो दंश इतका दाहक आहे की मला माझ्या अंगाला घाम फुटलाय. घाम फुटलाय म्हणजेच अंगाला दुर्गुणांचा वास झालाय, त्या घामाचा वास येतोय, याचा अर्थ दुर्गुण निर्माण झालेले आहेत. पुढे संत एकनाथ महाराज म्हणतात, पंचप्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालिला, सर्वांगाचा दाह झाला. की काम क्रोध रूपी मला विंचू चावलाय, त्याच्या डंखाने माझा जीव व्याकुळ झालाय, मला खूप त्रास होतोय. व्याकुळ होणे, त्रास होणे, व्याकुळ झालाय माझा जीव, मला त्याचा त्रास होत आहे, आणि सर्व अंगात दाह होत आहे, माझा प्राण घेऊन चाललाय, माझे प्राण कंठाशी आले, आता मी मरतो की काय अशी अवस्था होत आहे, प्राण जाईल इतकी वेदना विंचवाच्या डंखाने होत आहे. आणि सर्व अंगाचा दाह झाला, सर्व अंगाचा, तनाचा, मनाचा दाह आग आग होत आहे, असं कवी म्हणत आहेत. पुढे म्हणतात, मनुष्य इंगळी अति दारुण. आता इंगळी हे सुद्धा विंचवालाच म्हटलेलं आहे, समानार्थी शब्द. इंगळी म्हणजे मोठा विंचू. मज नांगा मारिला तिने, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. आणि मग म्हणतात, मनुष्य रूपी इंगळी. खर तर जो खरा विंचू आहे तो चावल्यावर तरी उपाय करता येईल, पण माणसाच्या मनात जे विष आहे ते खूप घातक आहे. मनुष्य रूपी ही इंगळी किंवा विंचू इतका भयंकर आहे की तिने मला नांगे मारले,
आणि माझ्या सर्वांगात वेदना सुरू झाली, दाह सुरू झाला, आग आग व्हायला लागले, ठणका लागलेला आहे आणि सर्व संपूर्ण शरीरामध्ये त्या इंगळीचं विष पसरलेलं आहे आणि आता मला खूप त्रास होत आहे. या विंचवाला उतारा. पण आता विंचू चावला, पण त्याला उतारा. उतारा म्हणजे उपाय. काय उपाय करायचा? तमोगुण मागे सारा. तमोगुण म्हणजे जे वाईट गुण आहेत, काम क्रोध आणि इतर षडविकार जे आहेत ते दूर सारा. काम क्रोध मद मोह मत्सर आळस असे हे वाईट गुण आहेत माणसाच्या जीवनामध्ये, ते दूर सारा. म्हणजेच काय तर सत्वगुण लावा अंगारा. तुम्हाला कपाळाला अंगाराच लावायचा असेल तर सत्वगुणांचा, चांगल्या गुणांचा अंगारा लावा. म्हणजे विंचू इंगळी उतरे जरा जरा. म्हणजे इंगळीचं आहे ते उतरायला लागेल. म्हणजेच विंचवाच्या किंवा इंगळीच्या डंखाची वेदना कमी करण्याचा उपाय काय सांगितलाय तर अंगातील तमोगुण म्हणजे तामसी वृत्ती, रागीट वृत्ती, काम क्रोधाची वृत्ती, दुर्गुण जे असतील ते टाकून द्या, त्याचा त्याग करा. आणि हे दुर्गुण नाहीसे करण्याचा उपाय म्हणजे सात्विक गुणांचा, चांगल्या गुणाचा अंगारा लावा. जसं चंदन लावलं कपाळाला की शांत होईल, त्याप्रमाणे चांगले गुण अंगावर, चांगले गुण जे आहे त्याचा अंगारा लावा. या सत्व गुणांच्या अंगाराने विंचवाचं विष किंवा विंचू इंगळी रूपी विकार पटकन दूर होतील, म्हणजे विष उतरून जाईल. सत्व उतारा देऊन अवघा सारिला तमोगुण, किंचित राहिली फुन फुन शांत केली जनार्दने. अशा प्रकारे सात्विक उतारा देऊन, सत्व उतारा म्हणजे सत्व गुणांचा, चांगल्या गुणांचा उतारा दिला. अवघा सारिला तमोगुण, सारीला बाजूला केला, अवघा म्हणजे संपूर्ण तमोगुण वाईट गुण दूर केले. पण किंचित राहिली फुनफुन, ठसठस राहिले ना, जखम बरी होत आली तरी थोडी ठसठस बाकी राहते, पण थोडी ठसठस बाकी राहिलेली आहे. आणि ती कोणी शांत केली? शांत केली जनार्दने. जनार्दने याचा अर्थ श्री संत एकनाथ महाराजांचे गुरु. गुरुच्या आशीर्वादाने जी काही थोडी फुनफुन राहिलेली होती ती सुद्धा दूर झालेली आहे. अशा प्रकारे या कवितेमध्ये आध्यात्मिक रूपक मांडलेलं आहे भारुड म्हणजे बहुरूड. विंचू चावला हे भारुडामध्ये काम क्रोध हे मनोविकारांचं, मनाला होणाऱ्या आजारांचं प्रतीक आहे. आणि षडविकार काम क्रोध मद मोह मत्सर याने माणसाचं जीवन कसं दूषित होतं, मग त्यावर उपाय काय करायचा तर चांगल्या गुणांचा स्वीकार करायचा, चांगले गुण अंगी बांधवायचे आहेत. आणि अतिशय सोप्या पद्धतीने, खेळकर पद्धतीने सांगितलेलं आहे. हे जर तुम्ही गीत ऐकलं युट्यूबवर तर तुम्हाला खूप हसू येईल असं वाटेल, पण त्यामध्ये आध्यात्मिक रूपक आहे, खूप खोलवर अर्थ असा आहे आणि सामान्य व्यक्तीला केलेलं मार्गदर्शन सुद्धा आहे. अशा प्रकारे तमोगुणांचा नाश करण्यासाठी सत्वगुण अंगी बाळगावेत आणि चित्ताची शुद्धी करावी असा मूल्य संदेश या भारुडातून कवी आपल्याला देत आहेत. मग इथे तुम्हाला शब्दार्थ आहेत. वृश्चिक, वृश्चिक म्हणजे विंचू आणि इंगळी दोन्ही पण शब्द तिथे लागतात. तम, तम याचा अर्थ अंधार पण होतो, पण वाईट गुण इथे अर्थ घ्यायचा आहे. पंचप्राण म्हणजे आपला जीव, सर्वांग म्हणजे सगळे अंग, दाह होणे म्हणजे आग आग होणे, इंगळी म्हणजे मोठा विंचू, अति दारुण म्हणजे खूप भयंकर, मज म्हणजे मला, नांगा म्हणजे दंश आणि वेदना म्हणजे कळ, सत्व गुण म्हणजे चांगले गुण, अंगारा म्हणजे उदी कपाळाला भस्म लावणं वगैरे, झरझरा पटकन, अवघा सगळा, सारीला मागे केला आणि फुनफुन म्हणजे ठसठस. अशा प्रकारे कवीने या कवितेमध्ये आध्यात्मिक रूपकामधून सामान्य व्यक्तीला चांगलं जीवन जगण्याचा संदेश दिलेला आहे. यावर अशा प्रकारच्या अभिव्यक्ती कृती येतील तुम्हाला. तुमच्यातील दुर्गुणांचा शोध घ्या, ते दुर्गुण कमी करून सद्गुण अंगी बाणवण्यासाठी तुम्ही काय कराल याचा उल्लेख तुम्ही करू शकता. मग स्वतःच्या बाबत तुम्ही लिहायचं की तुमचं विद्यार्थी जीवन आहे आणि ते
सुखी होण्यासाठी तुमच्यामध्ये काय अडथळे येतात, ते दुर्गुण आहेत ते दूर करायचे आहेत. आणखी अभिव्यक्तीला येते दुर्गुणाची संगत इंगळीच्या दंशा इतकी दाहक आहे, त्यावर सत्संग हा सर्व दाह शांत करणारा उपाय आहे, ते स्पष्ट करा. दुर्जनांची संगत, वाईट लोकांची संगत धरायची नाही. संगत मैत्री चांगल्या लोकांची धरायची, चांगल्याच्या सोबत राहिलं तर आपलंही चांगलं होतं. अशा प्रकारे यावर अभिव्यक्तीच्या कृती येतात. त्या कृती आपण पुढील लेक्चर मध्ये सोडवून घेणार. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर पुन्हा एकदा YouTube वर जाऊन पाहू शकता. अभ्यासासाठी शुभेच्छा.